खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका, कारण ते अपक्ष आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे. देवाभाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी वरुण नाव आहे. ते उपोषणाला बसले, कितीतरी आठवडे उपोषण झालं, मग देवाभाऊंना लक्षात आलं की ही खरंच चूक, आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्यानं लय मोठी चूक केलेली आहे. आणि 2 मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काही झालं नाही. आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही लोक नाराजी पसरली उरणातल्या लोकांची, आणि हे सरकार कसं टाळतंय उरून नाव द्यायला. आता नाईलाजाने उद्या निवडणुका आहेत म्हणून आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले, कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी आहे. शेवटची स्ट्रॅटेजी काय आहे निवडणुकीची? म्हणजे काँग्रेस तुमच्यासोबत खासदारांनी उघडपणे भूमिका घेतली की तुमच्यासोबत यायचं नाहीये, तर काही वाटाघाटी होत आहेत? खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका, कारण ते अपक्ष आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ. उबाठाला बरोबर घेऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ. जे समविचारी आहेत ते आमच्यावर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.